मुलानं केलेला जमीन व्यवहार अजित पवारांच्या उपमुख्यमंत्री पदावरची टांगती तलवार बनलाय। कारण अजित पवार जर पदावर राहणार असतील तर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही। त्यामुळेच अजित पवारांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली। ही जी समिती नेमली गेली आहे या व्यवहाराची चौकशी करायला, त्याच्यातल्या सदस्यांची यापैकी 6 पैकी 5 सदस्य हे पुण्यातले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असताना ही कमिटी चौकशी करू शकेल का, निष्पक्ष चौकशी करू शकेल का? म्हणून माझी पहिली मागणी आहे की अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदापासून आणि पालकमंत्री पदापासून ताबडतोब राजीनामा द्यावा। पुण्यामधल्या कोरेगाव पार्कातील महारवतनाची 40 एकर जागा अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या कंपनीनं 300 कोटी रुपयांना विकत घेतली। ही जागा IT पार्कसाठी विकत घेणार असं दाखवण्यात आलं। त्यासाठी या जमीन व्यवहाराचं 21 कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्कही माफ करण्यात आलं। पार्थ पवारांच्या कंपनीच्या वतीनं दिग्विजय पाटील यांनी शीतल तेजवानी यांच्याशी करार केला। शीतल तेजवानी यांच्या कंपनीकडे या जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी होती, पण मुळात महारवतनाच्या जमिनीची अशी पॉवर ऑफ अटर्नी देताच येत नाही आणि या जमिनीची विक्रीही करता येत नाही। त्यामुळे जमिनीचं हे प्रकरण वादात सापडलं। पण चौकशी सुरू झाली आणि मग दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्यावर FIR दाखल झाली। पण कंपनीमध्ये 99% मालकी असलेल्या पार्थ पवारांवर कोणतीही कारवाई झाली नाही। 99% पार्टनरशिप ही पार्थ पवारची आहे आणि 1% पार्टनरशिप ही दिग्विजय पाटीलची आहे। पण तरी सुद्धा FIR मध्ये त्याचं नाव घातलं गेलं नाही। हे नुसते वाचवण्याचे धंदे आहेत आणि आता ही ऍक्ट ही मी तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना पाठवून देणार आहे। LLP ऍक्ट 2008 प्रमाणे त्यांची अनलिमिटेड लायबिलिटी आहे आणि पार्थ पवारवर देखील ताबडतोब हा FIR झाला पाहिजे।